हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपणातून सांगितलेले कथामृत क्रमांक 2. जगायची लालसा. एका गावात एक लाकडाच्या मोळ्या विकून पोट भरणारा राहत होता. त्याने वयाची 80 वर्षे ओलांडलेली होती, परंतु दुर्दैवाने त्याला अजूनही लाकडाची मोळी विकूनच पोट भरावे लागत होते. त्याची काळजी घ्यायला, त्याचा सांभाळ करायला कोणीही नव्हते. तो दररोज नित्यनियमाने जंगलात जात होता. लाकडे तोडत फोडत होता. मोळी बांधून ती डोक्यावर घेऊन बाजारात जाऊन ती विकत होता आणि पोट भरत होता. हे असे वृद्धापकाळी काम करून करून तो अगदी थकून गेला होता, परंतु पोटापुढे त्याचा नाईलाज होता. तो जरी जंगलात जात होता तरी मनातून मात्र वैतागलेला होता. एक दिवस मात्र या सर्वाचा उद्रेक झाला. लाकडे तोडता तोडता तो देवाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहू लागला. तो देवाला दोष देऊ लागला. अरे, जन्माला घालताना माझ्या पोटापाण्याची सोय करायला तू विसरलास कसा? मी इतका म्हातारा झालो आहे, तरीही तुला माझी दया येत का नाही? मोळी बांधत असताना मात्र त्याने आपला पावित्र्य बदलला. तो म्हणू लागला की जन्म देणारा जन्म देऊन 80 वर्षापूर्वी निघून गेला. त्याला माझा विसर झाला असेल हे मी समजू शकतो, परंतु जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू देणाऱ्या त्या यमराजाला मी वृद्ध झालेला दिसत नाही का? की त्याचे डोळे फुटले आणि तो आंधळा झाला. दररोज इतक्या लोकांना तो नको नको असे म्हणत असताना घेऊन जातो आणि तुला मी मात्र दिसत नाही. मोळी बांधून त्याने डोक्यावर घेतली आणि श्रमाने दमून गेल्यावर धापा टाकत त्याने रस्त्याने चालायला सुरुवात केली. चालता चालता यमराजाच्या नावाने शिव्यांचा भडीमार चालूच होता. मध्येच त्याने लाकडाची मोळी धाडकन जमिनीवर टाकून दिली आणि एका दगडावर बसून यमराजाच्या नावाने हाका मारू लागला. अरे, तू आंधळा आहेस तसा आता बहिराही झाला आहेस की काय? इतक्या हाका मारतोय तर तुला काही माझी हाक ऐकायला येत नाही? इतक्यात लखलकाट झाला आणि रेड्यावर स्वार झालेले साक्षात यमदेव त्या वृद्धापुढे येऊन दाखल झाले. ते म्हणाले, वत्सा, मी तुझे काय प्रिय करू? मला कशासाठी हाक मारलीस? मी तुला काही मदत करू का? वृद्ध म्हणाला, नाही, म्हणजे तसं काही नाही. मी म्हातारा झालो आहे. येथे जंगलात कोणी मदतीला माणूसही नाही. तेव्हा जरा ही मोळी माझ्या डोक्यावर उचलून ठेवायला तेवढी मदत कर. हरि ओम.